नमस्कार मित्रांनो. आता इंटरव्ह्यू देत असताना वेगळ्या अगदी फ्रेशरसाठी असेल किंवा अनुभवी उमेदवारांसाठी असेल, इंटरव्ह्यू देणं हे प्रत्येक वेळी एक मनामध्ये धडधड निर्माण करणारी वेळ असते, संधी असते, प्रसंग असतो असं म्हणता येईल. आणि या इंटरव्ह्यूची तयारी आपण किती प्रकारे केली आणि कशीही केली तरी शेवटी थोडासा तणाव आपल्या मनावर येतोच. मग तुम्ही कितीही अनुभवी असाल किंवा फ्रेशर असाल किंवा तुम्हाला किती आत्मविश्वास असेल तरी पण. त्यामुळे या या बेसिकली इंटरव्ह्यूची तयारी कशी करायची हा एक महत्त्वाचा पार्ट असतो. माझं जे अनुभव किंवा निरीक्षण आहेत किंवा इतरांकडून आपल्याला मार्केटमधून, इंडस्ट्रीमधून जे काही माहिती मिळते, त्यानुसार जर आपण विचार करायचा म्हणालो, तर इंटरव्ह्यू बेसिकली टिपिकली इंटरव्ह्यूमध्ये 5 ते 6 प्रकारचे प्रश्न विचारले जातात. तुम्हाला हा व्हिडिओ तयार करण्याचं कारण हे आहे, की आपण 5 प्रकारचे इंटरव्ह्यू 6 प्रकारचे इंटरव्ह्यूचे टाइप्स कव्हर करणार आहोत. आणि त्यासाठी वेगवेगळे 6 आपल्याला व्हिडिओ करावे लागतील. एकच व्हिडिओ केला तर खूप मोठा होईल आणि मला 100% खात्री आहे, की हे जे आपण चर्चा करणार आहोत इंटरव्ह्यूमधल्या टिपिकल प्रश्नांची, त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. याच्यामध्ये कोणतीही मॅजिक पिल किंवा सिक्रेट फॉर्म्युला नाही आहे. आपल्याला फक्त अंडरस्टँड करून घ्यायचं आहे अप्रोच आणि ॲटिट्यूड आणि आपण कशाप्रकारे त्याला आन्सर करतो आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी बेसिक गोष्ट अशी असते, की एक बेसिक सगळ्यात महत्त्वाची चूक आपण अशी करतो, की आपल्याला जे माहिती असतं ते आपण बोलून सांगून टाकण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करतो, गडबड करतो किंवा समोरच्या व्यक्तीची ऐकण्याची इच्छा आहे की नाही हे न चेक करता बऱ्याच गोष्टी आपण शेअर करत असतो. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी असते, की आपल्याला काय माहिती आहे याच्यापेक्षा समोरच्या व्यक्तीला काय जाणून घ्यायचं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मी रिपीट करतो, आपल्याला काय माहिती आहे हे सांगण्यापेक्षा समोरच्या व्यक्तीला काय जाणून घ्यायचं आहे, समोरच्या व्यक्तीला आपल्याकडून काय ऐकायचं आहे हे आपण लक्षात घेतलं तर या प्रश्नाची उत्तर आपण नक्की 100% चांगल्या प्रकारे देऊ शकतो. गडबड अशी होते, की समोरच्या व्यक्तीचा प्रश्न यायच्या आधीच आपण एक ठराविक उत्तर आपल्या मनामध्ये तयार केलेलं असतं आणि तेच आपण बडा ओकायला लागतो आणि ती सगळ्यात मोठी चूक आहे. हा एक जो टिपिकल रिस्पॉन्स आपला असतो तो सगळीकडे चालत नाही. त्यामुळे 6 प्रकारचे टिपिकल प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. हे 6 प्रकारचे प्रश्न आहेत. त्यामध्ये टिपिकल जे नेहमी विचारले जाणारे प्रश्न आहेत, क्लासिक क्वेश्चन्स. टिपिकल नेहमी जे प्रश्न विचारले जातात ते म्हणजे क्लासिक क्वेश्चन्स. त्यानंतर करिअरचे तुमचे ऑब्जेक्टिव्ह गोल्स काय आहेत, तुम्हाला आयुष्यामध्ये करिअरमध्ये काय करायचं आहे हे जाणून घेण्याबद्दल काही प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतर तुमचं कॅरेक्टर कसं आहे, तुमचं व्यक्तिमत्व कसं आहे, तुम्ही टीम प्लेयर आहात का, तुम्ही विश्वासू आहात का, तुम्ही सिन्सिअर आहात का, तुम्ही काम चांगलं करू शकाल का, हे कॅरेक्टर जे आणि पर्सनॅलिटी याच्याबद्दलचे प्रश्न विचारले जातात. त्यानंतर कॉम्पिटन्सी, तुमचं टॅलेंट किंवा तुमची जी कपॅसिटी आहे त्याच्याबद्दलचे प्रश्न विचारले जातात. त्यानंतर क्रिएटिव्हिटी, कोणत्याही इश्यूला सॉल्व्ह करण्यासाठी तुमचा ॲप्रोच इनोव्हेटिव्ह असू शकतो का, की तुम्हाला एकाच रुळलेल्या साचेबद्ध पद्धतीने काम करायला आवडतं, अशा प्रकारचे बेसिकली ते तुम्हाला जज करायचा प्रयत्न करतं. आणि 6वा असतो तो टेक्निकल तुमचं नो हाव कसं आहे, तुम्हाला टेक्निकल लिटरसीपासून ते टेक्निकल कॉम्पिटन्सीपर्यंत. आणि जर तुम्हाला टेक्निकल रोलसाठी तुम्ही जॉब करणार असेल तर ऑब्व्हियसली टेक्निकल क्वेश्चन्स सगळ्यात जास्त महत्त्वाचे ठरतात. मॅनेजमेंट किंवा इतर सेल्स किंवा असे जे पब्लिक फेसिंग प्रोफाईल्स आहेत त्याच्यामध्ये तुमचं कॅरेक्टर, करिअर गोल्स, क्लासिक त्यानंतर कॉम्पिटन्सी आणि क्रिएटिव्हिटी याला जास्त महत्त्व दिलं जातं. तर आपण हे प्रश्न पाहणार आहोत. टिपिकली याचे 5 ते 6 व्हिडिओ होतील आणि एकच केलं तर खूप मोठा होईल म्हणून आपण ते 5 ते 6 करतोय. आपण पहिला बघूया म्हणजे नेहमी विचारले जाणारे प्रश्न, युज्युअल सस्पेक्ट्स. नेहमी जे प्रश्न विचारले जातात आपल्याला आणि ज्यामध्ये आपण बऱ्यापैकी गणतो अशा प्रकारचे प्रश्न. पहिला प्रश्न असतो सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात फेमस आणि सगळ्यांना आवडता, टेल मी अबाउट युअरसेल्फ. आता टेल मी अबाउट युअरसेल्फ बोलल्यानंतर आपण आपली हिस्ट्री, फॅमिली बॅकग्राऊंड, आपण कुठून आलो, आपल्याला काय करायचं वगैरे, आपण कुठून आलो आणि आपल्याला 12वीमध्ये मार्क किती होते हे सांगण्याची गरज नाही आहे. कारण आपल्या रिझ्यूममध्ये ते सगळे डिटेल दिलेले असतात. टेल मी अबाउट युअरसेल्फ जेव्हा इंटरव्ह्यूवर विचारतो तेव्हा त्याला हे जाणून घ्यायचं असतं की तुला स्वतःची ओळख किती आहे, स्वतःच्या विकनेसेस, स्ट्रेंथ आणि ते प्रेझेंट करण्याची पद्धत. आणि तू ते प्रेझेंट करताना काय तुला समजतं का, की तुला काय शेअर करायचं आहे आणि काय शेअर नाही केलं पाहिजे. म्हणजे बेसिकली ते सिलेक्टिव्ह किंवा फिल्टर्ड इन्फॉर्मेशन देण्याची तुमची कॅपॅसिटी आहे का. त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःला किती ओळखता आणि त्या स्वतःला ओळखण्यामध्ये तुम्हाला उत्तर देताना तुमच्या ऑर्गनायझेशनसाठी, इंटरव्ह्यूअरच्या ऑर्गनायझेशनसाठी तुम्ही कसे पात्र आहात, हा एक मूलभूत पाया प्रत्येक उत्तराचा असला पाहिजे. कारण समोरचा इंटरव्ह्यूअर जो आहे त्याचा टाईमपास करण्यासाठी म्हणून तो आपला इंटरव्ह्यू घेत नसतो. त्याचा बेसिकली ऑब्जेक्टिव्ह असा असतो की आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये जी पोस्ट रिकामी आहे, जी जागा रिकामी आहे त्याच्यामध्ये जर या व्यक्तीला आपण घेतला तर तो कशाप्रकारे आपल्या कंपनीला कॉन्ट्रीब्यूट करू शकेल, त्यासाठी तो तुम्हाला टेल मी अबाउट युअरसेल्फ म्हणजे त्याच्या मनामध्ये जो रोल
आपल्यासाठी राखून ठेवलेला आहे किंवा जो रोल त्याच्या त्याच्या कंपनीमध्ये ओपन आहे, त्या रोलमध्ये आपलं व्यक्तिमत्व, आपण त्यामध्ये फिट बसतो का हे त्याला चेक करण्याचं, आणि जी कंपनीची कल्चर आहे त्या कंपनीमध्ये आपण फिट बसतो का, आपलं बॅकग्राऊंड जाणून घेऊन किंवा आपली विचार पद्धती किंवा आपली कम्युनिकेशन, आपलं प्रेझेंटेशन, या सगळ्या आपण कसे बोलतो, आपण काय, आपली बॉडी लँग्वेज काय, याच्यावरून बऱ्याच गोष्टी कळतात. म्हणून टेल मी अबाउट युअर सेल्फ हा प्रश्न, तुम्हाला स्वतःची ओळख किती आहे आणि ती ओळख तुमची जी स्वतःची तुम्हाला जी वाटते ती आमच्या कंपनीसाठी किती उपयोगी ठरू शकेल आणि कशा प्रकारे, हे उत्तर आपल्याला द्यायचे. टिपिकल उत्तर मी देणार नाही याच्यामध्ये, त्याच्यावर आपल्याला काम करावं लागेल आणि प्रत्येकाची उत्तरं वेगळी असतात. याला काही सिक्रेट मॅजिक फॉर्म्युला नाही आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न असतो विचारलेला, पहिला असतो टेल मी अबाउट युअर सेल्फ. आता या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्ही नक्की, हे जे आपण डिस्कस करतोय त्या डिस्कशनवर आधारित तुम्ही नक्की ते स्वतः लिहून ठेवा. 5 वाक्य 10 वाक्य स्वतः लिहून ठेवा. 10-15 मिनटं बोलायची गरज नाही. टेल मी अबाउट युअर सेल्फ हे 5 ते 10 वाक्यामध्ये संपवता आला पाहिजे. उद्देश हा आहे की मी कोण आहे, याचा कंपनीला कशाप्रकारे फायदा होईल हा सांगायचा आहे. हे महत्त्वाचं उत्तर आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न असतो तो वाय आर यू अप्लाइंग, तुम्ही ह्या अप्लाय का करताय, तुम्ही या जॉबसाठी अप्लाय का करताय, हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये प्रश्न असा असतो की तुम्ही आमच्यासाठी काय करू शकाल आणि आमच्यासाठी काय करावं अशी आमची अपेक्षा आहे, तुला माहिती आहे का. म्हणजे जॉब रोल डिस्क्रिप्शन किंवा JD म्हणतो आपण, जॉब डिस्क्रिप्शन किंवा KRA किंवा जो KRA त्यांनी पब्लिश केलेला आहे जॉबबद्दलचा, त्या डेझिग्नेशनबद्दलचा, तो तुम्ही वाचलेला आहे का. तुम्हाला हे माहिती आहे का की कंपनीला तुमच्याकडून, म्हणजे आपल्याकडून उत्तर देणारे कॅन्डिडेटकडून अपेक्षा काय आहे. हे जर माहिती असेल तर आपण हे जे वाय आर यू अप्लाइंग, तुम्ही अर्ज का करताय, याचं उत्तर पण आपल्याला हेच द्यायचं आहे की हे उत्तर देत असताना आपले जे स्ट्रेंथ आहेत त्या बेसिकली 2 गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये आपण बेसिकली मॅच मेकिंग करायचा प्रयत्न करतोय. इंटरव्ह्यूवर आपल्याला असं विचारतोय की तुम्ही काय अप्लाय का करताय या जॉबसाठी आमच्या कंपनीमध्ये, तर याचं उत्तर असं द्यावं लागेल आपल्याला, आपल्या ज्या स्ट्रेंथ आहेत, आपल्याला जे माहिती आहे त्या स्ट्रेंथ आणि कंपनीला हवे असलेल्या स्किलसेट्स किंवा कंपनीला हवे असलेले कॅरेक्टरिस्टिक याचा मिलाप करून आपलं उत्तर द्यावं लागेल. म्हणजे आपले स्ट्रेंथ कंपनीच्या या प्रोफाईलसाठी कसे योग्य आहेत आणि आपले स्ट्रेंथ आणि कॅपॅसिटी आणि हार्डवर्किंग नेचर आणि पर्सनॅलिटी वापरून त्या कंपनीला हवा असलेला जो काम आहे ते आपण कसे योग्य प्रकारे करू शकेल हे आपल्याला सांगायचं आहे. त्यासाठी मी अप्लाय करतो आहे. म्हणजे माझा जो टेक्निकल एक्सपिरियन्स किंवा माझा जो करिअर गोल आहे तो तुमच्या कंपनीमध्ये काम केल्यानंतर आपले सेल्फिश हेतू न सांगता तुमच्या कंपनीमध्ये जर काम केलं तरी मी आत्तापर्यंत जो मिळालेला एक्सपिरियन्स आहे तो योग्य प्रकारे वापर करून आपल्या कंपनी म्युच्युअली बेनिफिशियल रिलेशनशिपमध्ये आपण कंपनी आणि मी आणि आपण सर्वजण जर एकमेकांना मदत करू शकलो तर नक्की याच्यासाठी आपला फायदा होईल. अशा प्रकारचं वाय आर यू अप्लाइंगचं उत्तर, मला जॉबची गरज आहे, मला जॉब जाणार आहे किंवा मला पैशांची गरज आहे, माझ्या घरी खूप हलाखीची परिस्थिती, असं न सांगता, ही वस्तुस्थिती असू शकते पण असं सांगायची गरज नाही आहे, असं न सांगता आपले जे स्ट्रेंथ किंवा आपले जे एज्युकेशन क्वालिफिकेशन किंवा आपला अनुभव किंवा आपले जे एक्स्ट्रा करिक्युलर ज्या आपल्या ॲक्टिव्हिटीज असतात किंवा स्किलसेट असतात किंवा सर्टिफिकेशन असतात त्याचा, आपल्या अनुभवांचा वापर त्या जॉब रोल, त्या कंपनीमध्ये असलेला जॉब रोल 100% किंवा 120% प्रकारे 120% ते काम पूर्ण यशस्वीपणे करण्यासाठी आपला या सर्व स्किल्सचा वापर कसा करता येईल हे आपल्याला सांगायचं आहे. मी जसं सुरुवातीला म्हणालो, आपल्याला काय माहिती आहे न सांगता समोरच्या व्यक्तीला काय ऐकायचं आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर आपले उत्तर बरोबर योग्य ठिकाणी योग्य प्रकारचे असू शकतील. त्यानंतर तिसरा रेग्युलरली वापरलेला प्रश्न असतो, तुमच्या स्ट्रेंथ काय आहेत, तुमच्या सगळ्यात तुमची शक्तिस्थानं काय आहेत, तुम्हाला काय वाटतं तुम्ही कोणत्या गोष्टीमध्ये खूप स्ट्रॉंग आहात. याच्यामध्ये बेसिकली अगेन त्यांना हे जाणून घ्यायचं असतं की तुम्ही स्वतःला किती ओळखता. आणि त्याच्यामध्ये अगेन हे जे तुझा अप्रोच होता, मला काय माहिती आहे याच्यापेक्षा समोरच्या व्यक्तीला काय जाणून घ्यायचं आहे, अगेन या प्रश्नामध्ये पण तेच दडलेलं आहे. तुझ्या ग्रेटेस्ट स्ट्रेंथ काय आहेत असं जेव्हा आपल्याला विचारलं जातं तेव्हा आपण ज्या जॉबसाठी हे ॲप्लिकेशन दिलेलं आहे त्या जॉबसाठी ज्या कॅरेक्टरिस्टिक, ज्या स्किलसेट्स, ज्या ट्रेड्स किंवा जे जॉब डिस्क्रिप्शन दिलेलं आहे त्याच्यामधले वेगवेगळे जे पैलू आहेत ते आपण कशाप्रकारे फुलफिल करू शकू आणि त्या जॉब डिस्क्रिप्शनमधले सगळ्यात महत्त्वाचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्या आपल्या स्ट्रेंथ असल्या पाहिजेत. म्हणजे मॅच मेकिंग करतोय बेसिकली आपण. म्हणजे आपण इंटरव्ह्यूला असं सांगतोय की तुम्ही ज्या 4-5 गोष्टी बघताय त्या मला चांगल्या प्रकारे येतात आणि तीच माझी स्ट्रेंथ आहे. म्हणजे याचा अर्थ आपण त्या इंटरव्ह्यूला मदत केली हे अंडरस्टँड करण्यासाठी की मी ज्या जॉबसाठी इंटरव्ह्यू घेतोय लोकांचे त्या इंटरव्ह्यूसाठी हा उमेदवार योग्य आहे. आपण जे स्किलसेट्स बघतोय आपल्या उमेदवारामध्ये, या उमेदवाराकडे ते स्किलसेट्स आहेत आणि तो स्वतः बोलतोय, म्हणजे त्याचं उत्तर आपल्याला रेडीमेड करून देतो, त्याला ॲनालिसिस करण्याची गरज नाही आहे. हा महत्त्वाचा पार्ट.
त्यानंतर याच्यानंतर पुढचा ऑब्वियस प्रश्न असतो, तुम्हाला स्ट्रेंथ विचारल्यानंतर विकनेस विचारतात. आता विकनेसमध्ये पण तू समोरची व्यक्ती काहीतरी ऑब्झर्व करत असते, आपली बॉडी लँग्वेज, आपली उत्तर देण्याची प्रवृत्ती, आपली रिॲक्शन, त्यानंतर आपण ज्या प्रकारे विचार करतो, ज्या प्रकारे आपले आय मुवमेंट्स आहेत, ज्या प्रकारे आपण आय कॉन्टॅक्ट ठेवतो, चुळबुळ करतो वगैरे, याच्यावरून त्यांना कळतं की आपण हा माणूस काहीतरी खोटं बोलतोय किंवा काय दडवतोय वगैरे. तर तुमच्या विकनेस आपण ज्या स्ट्रेंथबद्दल मॅच केल्या जॉब डिस्क्रिप्शन बरोबर, विकनेसमध्ये त्यांना असं बघायचं असतं की तू काय दडवून तर ठेवत नाहीस ना, किंवा तू काय थापा तर मारत नाहीस ना. आणि हे सगळं सांगत असताना त्यांना हे जाणून घ्यायचं असतं की तुमची बॉडी लँग्वेज कशी आहे. कारण थापा मारताना बऱ्याच वेळा आपण लेफ्ट साईड राईट साईड करतो, विचार करतो, वी आर सर्चिंग फॉर आन्सर्स असं बऱ्यापैकी होतं. तर हे सगळं ते ऑब्झर्व करत असतात. यामुळे या जॉब डिस्क्रिप्शनमध्ये जे काही अप्परमोस्ट, या जॉब डिस्क्रिप्शनमध्ये ज्या काही कॅरेक्टरिस्टिक्स ट्रेट हव्या आहेत, त्याच्याबद्दलचे त्याच्याशी रिलेटेड विकनेसेस आपल्याला सांगता येऊ शकतात, ज्या जास्त कमी प्रमाणामध्ये पूर्ण प्रोफाईलवर परिणाम करू शकतील. आपण असं तर म्हणू शकत नाही की माझ्याकडे विकनेस नाहीच आहे, पण असे आपल्याला विकनेस सांगावे लागतील की जेणेकरून त्या विकनेसेसचा त्या जॉब प्रोफाईलवर किंवा आपण सांगितलेल्या स्ट्रेंथवर निगेटिव्ह नकारात्मक परिणाम झाला नाही पाहिजे. म्हणजे आपण बेसिकली त्या इंटरव्ह्यूला असं सांगतोय की माझ्या स्ट्रेंथ एवढ्या स्ट्रॉंग आहेत, माझे जे मुद्दे, माझी जी बलाढ्य जागा आहेत, माझे जे स्किलसेट आहेत ते एवढे स्ट्रॉंग आहेत की ह्या ज्या छोट्या क्षुल्लक गोष्टी आहेत, ज्या तुमच्या जॉब डिस्क्रिप्शनशी जास्त मिळत्या नाही आहेत किंवा त्या जॉब डिस्क्रिप्शनसाठी या गोष्टी महत्त्वाच्या नाही आहेत, पण या गोष्टींवर मी सध्या, या कमजोरींवर मी सध्या काम करतोय. बेसिकली डिप्लोमॅटिकली हे सांगायचं आहे की माझे जे विकनेस आहेत ते मी जे काम करणार आहे तुमच्या कंपनीसाठी, त्याच्यामध्ये कोणताही अडथळा निर्माण करू शकणार नाहीत किंवा करणार नाहीत, हे बेसिकली सांगायचं आपल्याला. त्यानंतर 5वा प्रश्न असतो, तुमचे स्किल्स आणि आयडियाज, तुम्ही कंपनीमध्ये तुमचे कोणते स्किल्स आणि आयडियाज जे कंपनीसाठी फायदेशीर ठरतील. म्हणजे बेसिकली त्यांना असं विचारायचं आहे की हा जो प्रश्न आहे तो म्हणजे कोणत्या आयडियाज आणि स्किलसेट्स तुम्ही कंपनीमध्ये आणल्यानंतर कंपनीला फायदा होईल, तुमचे कोणत्या आयडियाज आणि स्किलसेट्स कंपनीसाठी फायदेशीर ठरतील, हा प्रश्न असतो. म्हणजे बेसिकली त्यांना असं विचारायचं असतं की आम्ही तुम्हाला जो पगार CTC वगैरे पगार देणार आहोत त्याच्या बदल्यात आम्हाला काय मिळेल, हा साधा प्रश्न. तर त्यावेळी आपण जास्त निगेटिव्ह नकारात्मक गोष्टी न सांगता, ज्या जॉबसाठी आपण आलो आहे, ज्या जॉब डिस्क्रिप्शनसाठी आपण इंटरव्ह्यू देतोय, त्या जॉब डिस्क्रिप्शनमधले कीवर्ड्स आपल्याला माहिती असले पाहिजेत. त्या जॉब डिस्क्रिप्शनमुळे कंपनीचा कोणता प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे हे माहिती असलं पाहिजे, जेणेकरून आपली जी उत्तरं आहेत ती त्या जॉब डिस्क्रिप्शनशी आणि त्या कीवर्डशी संलग्न असली पाहिजेत. म्हणजे या केसमध्ये सुद्धा तुम्हाला जर डेटा अनालिस्टची पोझिशन असेल किंवा तुम्हाला जर सेल्स मॅनेजरची पोझिशन असेल, ज्यासाठी तुम्ही इंटरव्ह्यू देताय, तर ऑब्व्हियसली तुमचे स्किलसेट्स आणि आयडिया त्यानुसार बदलतील आणि त्यानुसार तुम्हाला त्याची मांडणी करावी लागेल. हे अतिशय महत्त्वाचं आहे. अगेन, जे 2 मूलभूत गोष्टी अशा आहेत की आपल्याला काय माहिती, याच्यापेक्षा समोरच्या व्यक्तीला काय ऐकून घ्यायचं आहे, काय जाणून घ्यायचं आहे, हे आपल्याला कळलं पाहिजे प्रश्नामधून लगेच. तो काय म्हणतोय आणि तो काय म्हणत नाही हे पण कळलं पाहिजे. आणि त्यानंतर जी जॉब डिस्क्रिप्शन, ज्या कामासाठी आपण आलो आहे, त्या कामासाठी आपण योग्य उमेदवार कसे आहोत हे आपण पटवून द्यायचा प्रयत्न करतोय. काही वेळा असं होतं की आपण जी सगळी माहिती आपल्याकडे तिचा ओकून टाकतो, त्यामुळे समोरच्या व्यक्तीला कळतच नाही की यातली कोणती माहिती माझ्यासाठी रिलेव्हंट आहे आणि कोणती माहिती टाकावं आहे. हे सगळं त्याचं काम आपल्याला कमी करावं लागेल, कारण त्याच्याकडे भरपूर माझ्यासारखे 500, 1000, 2000 जर इंटरव्ह्यू देणार असतील, तर ऑब्व्हियसली मी स्वतः त्याला सांगितलं पाहिजे की तुझ्या कामासाठी, तुझ्या प्रोफाईलसाठी मी कसा योग्य व्यक्ती आहे ते, हा प्रश्न महत्त्वाचा. त्यानंतर तुमची मॅनेजमेंट स्टाईल जी तुम्हाला कोणती आवडते, म्हणजे बेसिकली तुम्हाला तुमच्या बॉसनी कसं वागावं तुमच्याशी आणि तुम्ही तुमच्या सबऑर्डिनेटशी कसं वागता याच्याबद्दलचं, म्हणजे तुम्ही बेसिकली टीम प्लेअर आहात की नाही, हा महत्त्वाचा प्रश्न. तुम्ही लोकांसाठी काम करू शकता की नाही, आणि जर लोकांबरोबर आणि लोकांसाठी काम करू शकणार नसेल आपण, मग तर आपण त्या रोलसाठी योग्य उमेदवार नाही, असं आपण थोडक्यात सांगतो. त्यामुळे आपलं उत्तर पण असंच असलं पाहिजे की माझ्या स्ट्रेंथ आणि बाकीच्यांच्या स्ट्रेंथ या एकत्र करून कंपनीचा जो कॉमन ऑब्जेक्टिव्ह, कॉमन एजेंडा, प्रोजेक्ट टीमचा किंवा मी ज्या टीममध्ये काम करणार आहोत त्या टीमचा कॉमन एजेंडा किंवा कॉमन ऑब्जेक्टिव्ह हे साध्य करण्यासाठी आम्हा सर्वांचे स्ट्रेंथ्स एकत्र आणून आणि आमच्या विकनेसेसना आम्ही दाबून ठेवून किंवा त्याचा नकारात्मक परिणाम आमच्या एकंदरीत ऑब्जेक्टिव्हवर न होता एकत्र काम करण्याची माझी कॅपॅसिटी आहे, हे आपल्याला सांगायचं याच्यामध्ये. त्यानंतरचा प्रश्न असतो, वेअर डू यू सी युअर सेल्फ इन 5 years टाईम. आता हा प्रश्न जरा कालबाह्य झाला आहे, बरेच लोक हे विचारत नाहीत, कारण मला त्या प्रश्न विचारणाऱ्याला पण माहिती नसतं की 3 महिन्यानंतर काय होईल. त्यामुळे 5 वर्षानंतर काय होईल हा प्रश्न आधी 1990, 2000 साली वगैरे ज्या दशकांमध्ये खूप फेमस होता. त्याच्यावरून माणूस आपला पुढचा प्लॅन काय आहे, तुझा ऑब्जेक्टिव्ह काय आहे, तुझ्या कंपनीमध्ये स्वतःचा रोल कसा ग्रो करताना पाहतोस, या सगळ्या गोष्टींचं उत्तर आपल्याला तिकडे
द्यायचं होतं. परंतु आज सध्या हा प्रश्न थोडासा आपण थोडंसं डिप्लोमॅटिक सांगू शकतो, की सध्या टेक्निकल इनोव्हेशन एवढ्या फास्ट होत आहेत, ज्याच्यामुळे मी 5 वर्षानंतर कोणत्या टेक्नॉलॉजीवर काम करेन हे न सांगता टीमचा एक इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रिब्युटर, त्यानंतर टीम मेंबर, त्यानंतर टीम लीडर, अशा प्रकारचे जे माझं नॅचरल प्रोग्रेशन आहे, त्या प्रोग्रेशनने जायला मला आवडेल. हे जर उत्तर आपण दिलं तर मग टेक्नॉलॉजी किंवा स्पेसिफिक स्किलसेट हा तात्कालिक होतो, कारण ते स्किलसेट 6 महिन्यानंतर 1 वर्षानंतर बदलावं लागतात. त्याप्रकारे पण माणूस जेव्हा आपण इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रिब्युटर म्हणून चांगलं काम करतो, याचा अर्थ आपण ते जे स्किलसेट आहेत ते आपल्याकडे आहेत. त्यानंतर आपण टीम मेंबर म्हणून जेव्हा चांगलं काम करतो, तेव्हा आपण लोकांबरोबर आणि लोकांसाठी काम करू शकतो. आपलं कम्युनिकेशन चांगलं आहे, आपल्या लोकांशी मिळून मिसळून वागण्याची पद्धत चांगली आहे. आणि जेव्हा आपल्याला टीम लीडर म्हणून सिलेक्ट केलं जातं, याचा अर्थ आपण स्वतः इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रिब्युटर चांगले आहोतच, पण त्याचबरोबर आपण इतरांकडून काम करून पण घेऊ शकतो, हे सध्या झालेलं आहे. त्यामुळे वेअर डू यू सी युअरसेल्फ हा जो प्रश्न आहे, त्याचं उत्तर आपण ज्या पोझिशनमध्ये आपण इंटरव्ह्यू देतोय, ज्या पोझिशनसाठी आपण इंटरव्ह्यू देतोय, त्या पोझिशनची पुढच्या 5 वर्षामध्ये नॅचरल प्रोग्रेशन काय असेल, त्यानुसार आपल्याला आपली वाटचाल सांगावी लागेल. मला या ठिकाणी जायचं आहे, माझं ॲम्बिशन हे आहे, जे त्या जॉब डिस्क्रिप्शनच्या नॅचरल प्रोग्रेशनची, याच्यासाठी ज्या जॉबसाठी आपण आलो आहे, त्या जॉबचं पुढे 5 वर्षानंतर काय होईल हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं. हा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे. मी जास्त डिटेलमध्ये जात नाही, कारण आपल्याला बराच एरिया कव्हर करायचा आहे म्हणून. त्यानंतरचा प्रश्न असतो, हाऊ डू यू अप्रोच दिस जॉब. मी जर तुम्हाला हा जॉब दिला तर तुमचा अप्रोच काय असेल. आता हा अप्रोच काय असताना याच्यामध्ये हा एक अतिशय लोडेड क्वेश्चन असतो, कारण मी जर तुम्हाला सिलेक्ट केलं तर तुमचा अप्रोच काय असेल, याच्यामागे 3-4 महत्त्वाच्या गोष्टी असतात. पहिला प्रश्न, हा जॉब काय आहे तुम्हाला माहिती आहे का, हे त्यांना जाणून घ्यायचं असतं. हे तुम्हाला कळलं आहे का, हा जॉब काय आहे, कंपनीसाठी हा जॉब कशा प्रकारे महत्त्वाचा आहे, कंपनीमध्ये हा जॉब काय प्रकारचा रोल प्ले करणार आहे, हे तुम्हाला माहिती आहे का, हे आपल्याकडून जाणून घ्यायचं असतं त्यांना. म्हणून ते म्हणतात की तुमचा अप्रोच कसा असेल, कारण हा जॉब करायचा हे जर आपल्याला माहिती नसेल तर आपण अप्रोच काय सांगणार. त्यानंतर हे जे चॅलेंज हे जे KRA किंवा हा जो टार्गेट किंवा ऑब्जेक्टिव्ह तुमच्यासमोर ठेवणार आहोत, त्याच्यासाठी लगेच किती कमीत कमी कालावधीमध्ये तुम्ही काम करायला सुरुवात कराल. मी नोटीस पिरियडबद्दल बोलत नाही आहे. समजा एक रोल तुम्हाला द्यायचा आहे रिजनल सेल्स मॅनेजरचा, तर रिजनल सेल्स मॅनेजर म्हणून काम करण्यासाठी तुम्हाला आधी ट्रेनिंग घ्यावी लागेल, की तुम्ही ऑलरेडी रेडी आहात. ऑन द स्पॉट इमिजिएटली जॉईन झाल्यानंतर, HR इंडक्शन झाल्यानंतर तुम्ही इमिजिएटली जॉईन झाल्यानंतर लगेच कामाला सुरुवात कराल, की तुम्हाला परत काहीतरी ॲक्लिमेटायझेशन टाईम वगैरे लागेल, हे सगळं जाणून घ्यायचं असतं त्यांना. त्याचप्रकारे तुझं हे जे जॉब डिस्क्रिप्शन आहे आणि आपण जे डिस्कस करतोय इंटरव्ह्यूअर बरोबर, ते करण्यासाठी प्रॅक्टिकल आपल्याला जे काही प्लॅनिंग करावं लागेल, जे काही इम्प्लिमेंटेशनचे प्लॅन्स तयार करावे लागतील, ते आपल्याकडे रेडी आहेत का, किंवा आपला अनुभव जो आहे तो यासाठी कसा रिलेव्हंट आहे, आणि त्या अनुभवाच्या आधारावर आपण या जॉबला अप्रोच कसं करू. हा जो इश्यू आपल्यासमोर आहे किंवा हा जो टास्क आपल्यासमोर देण्यात येणार आहेत, सेल्स असेल तर टार्गेट्स, टेक्निकल असेल तर प्रोजेक्ट डेडलाईन, टाईमलाईन वगैरे सगळं, टेक्नॉलॉजी वगैरे, या सगळ्या गोष्टी आपल्या अनुभवाच्या शिक्षणाच्या जोरावर आपण कशाप्रकारे त्या लवकरात लवकर कंपनीने सांगितलेल्या ठराविक वेळेमध्ये, कंपनीने दिलेल्या रिसोर्सेसमध्ये, कंपनीने दिलेल्या बजेटमध्ये कसे कंप्लीट करू शकू, हा अप्रोच आपल्याला सांगणं गरजेचं आहे. त्यासाठी आपला अनुभव, आपलं ऑब्झर्वेशन आणि जॉब डिस्क्रिप्शन याचा सुरेख असा मिलाप आपल्याला करून त्यांना उत्तर द्यावं लागेल. हा महत्त्वाचा पार्ट आहे. त्यानंतर हा जो आपण जे जॉब डिस्क्रिप्शनसाठी आलेलो आहोत, अशा प्रकारचे रिझल्ट्स तुम्ही दुसरीकडे ऑलरेडी अचीव्ह केलेले आहेत का, असं विचारलं जातं. म्हणजे मी जर प्रोजेक्ट मॅनेजमेंटसाठी आलो असेल तर अशा प्रकारचे प्रोजेक्ट्स तुम्ही ऑलरेडी मॅनेज केलेले आहेत का, किंवा या स्केलचे किंवा याच्यापेक्षा मोठे. मी जर सेल्समध्ये असेल आणि मी जर सेल्ससाठी इंटरव्ह्यूसाठी आलो असेल, तर अशा प्रकारचे टार्गेट्स, अशा प्रकारचे अकाउंट्स, अशा प्रकारच्या टेक्नॉलॉजीज, अशा प्रकारचे क्लायंट्स अशा प्रकारच्या टीम्स आपण याआधी हँडल केलेल्या आहेत का, असं त्यांना विचारायचं असतं. आणि सांगण्याचा मुद्दा असा असतो की आम्ही जर तुम्हाला हायर केलं तर तुमच्यावर ट्रेनिंग, म्हणजे आपलं हायर केलेल्या कॅन्डिडेटवर ट्रेनिंग देण्यासाठी आमच्याकडे वेळ नाही आहे. हायर केलेल्या कॅन्डिडेट्सनी इमिजिएटली म्हणजे नोटीस पिरियडनंतर जॉईन केल्यानंतर लगेच कामाला सुरुवात केली पाहिजे. आणि त्याची डिपेंडन्सी, कामाचं ऑब्जेक्टिव्ह साध्य करण्यासाठी इतरांशी डिपेंडन्सी कमीत कमी असावी, असा पण त्याचा अनुभव असतो, असा पण त्यांचा अपेक्षा असते. त्यामुळे हे तुम्ही ऑलरेडी ह्या प्रकारचं काम जर केलेलं असेल तर त्यांचं काम सोपं होतं. आणि आपला उद्देश हाच आहे की आपण ऑलरेडी जे काम केलेलं आहे, आपला अनुभव आणि आपले जे ऑब्झर्वेशन्स आहेत इंडस्ट्रीबद्दलचे, प्रोजेक्टबद्दलचे, लोकांबद्दलचे, त्या सगळ्यांचा वापर करून हे जे जॉब डिस्क्रिप्शन आहे ते आपण कसं कमीत कमी वेळामध्ये, कमीत कमी रिसोर्सेसमध्ये, त्या दिलेल्या टाईमलाईन्समध्ये कसं योग्य प्रकारे साध्य करू शकू, हा सांगण्याचा मुद्दा आहे. आणि हे आपलं उत्तर असलं पाहिजे.
त्यानंतर तुम्ही आत्ता जे जॉब करताय त्याच्याबद्दल चांगली गोष्ट कोणती वाटते आणि वाईट कोणती गोष्ट वाटते, असा एक प्रश्न विचारला जातो टिपिकली. हा थोडासा ट्रॅप असतो याच्यामध्ये. आता चांगली गोष्ट जी आपल्याला बोलायची असते ती ग्रोथबद्दल बोलायचं, आणि निगेटिव्ह गोष्ट आपण कंपनीबद्दल किंवा आपल्या टीमबद्दल निगेटिव्ह न बोलता आपण कोणती गोष्ट शिकायला कमी पडलो हे सांगितलं तरी चालू शकतं. परंतु याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी असते की आपण आपल्या सध्याच्या किंवा आधीच्या कंपनीला ब्लेम करू शकत नाही, टीमला ब्लेम करू शकत नाही, इंडस्ट्रीला ब्लेम करू शकत नाही. कारण जे काही फेल्युअर्स आहेत त्याची रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी आपण स्वतः घेऊ शकतो हे आपल्याला दाखवावं लागतं. म्हणून जे आपण आत्ता जॉब करतो त्याच्याबद्दलचे लाईक्स आपण भरपूर सांगू शकतो. मला एक्सपोजर चांगलं मिळतं आहे, माझं लोकेशन चांगलं आहे, माझा बॉस चांगला आहे, मला पगार चांगला मिळतो वगैरे वगैरे. काय आवडतं आवडत नाही हा थोडासा ट्रिक क्वेश्चन असतो. त्याला आन्सर करताना अगेन आपले ज्या स्ट्रेंथ आहेत किंवा आपलं जे ऑब्जेक्टिव्ह आहे त्याच्यामध्ये जे काही ॲस्पिरेशन असेल, मला समजा मी सेल्समध्ये आहे, मला सायबर सिक्युरिटीमध्ये उच्च पदावर जायचं आहे, तर CISSP नावाचं सर्टिफिकेशन केलं तर मला फायदा होईल. हे जर मला माहिती असेल तर मी असं माझा व्हॉट आय डिसलाईक अबाउट माय एक्झिस्टिंग जॉब, मी असं सांगू शकतो की मी जर CISSP करायला मला आत्ताच्या कंपनीने परवानगी दिली असती तर मला असाचा फायदा झाला असता, माझ्या कंपनीला पण फायदा झाला असता आणि इंडस्ट्रीला ओव्हरऑल पण फायदा झाला असता. अशा प्रकारचे जे म्युच्युअली बेनिफिशियल पॉईंटर्स आहेत तेच आपल्याला सांगावं लागतात. कोणालाही ब्लेम करायचं नाही इकडे अजिबात. कारण हे लक्षात घ्या की तुम्ही जर कोणाला स्वतःची जबाबदारी दुसऱ्यावर ढकलत असाल तर तो एक एटिकेट नाहीच आहे, बॅड एटिकेट आहेच. त्याचबरोबर तुम्ही स्वतःची जबाबदारी स्वतः न घेता दुसऱ्याला बळीचा बकरा बनवताय असा एक ऑब्जेक्टिव्ह निघू शकतो, असा एक निष्कर्ष समोरची व्यक्ती काढू शकते. आता हे आपण डिस्कस जे करतो याच्यामध्ये सगळंच नथिंग इज राईट ऑर रॉंग. हे माझी मतं आहेत, तुमची मतं याच्यापेक्षा 100% वेगळी असू शकतात आणि ती असलीच पाहिजेत. कारण जगामध्ये हे जे सगळे प्रश्न आहेत ते टिपिकली याची भरपूर उत्तर असू शकतात आणि सगळे एकाच वेळी सगळे बरोबर असू शकतात. हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. त्यामुळे तुम्हाला जरी माझ्याशी मतभेद असलेली या उत्तरांबद्दल किंवा या प्रश्नांच्या अप्रोचबद्दल, तरी पण दॅट इज मोस्ट वेलकम. ते झालंच पाहिजे. जर मतभेद असतील तर तुम्ही त्याच्यावर काम करून माझ्यापेक्षा चांगली उत्तरं तुम्ही 100% देऊ शकता, याच्याबद्दल मला खात्री आहे. त्यामुळे प्रत्येकाची कॅपॅसिटीज, प्रत्येकाचे शैक्षणिक बॅकग्राऊंड, प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत, प्रत्येकाचे अनुभव हे खूप वेगळे असतात. त्यामुळे मीच म्हणतोय तेच बरोबर असं अजिबात नाही आहे. प्रश्न कॉमन आहेत, त्याची उत्तरं आपल्याला कस्टमाइज करून द्यायची, जेणेकरून आपण इतरांपेक्षा वेगळे ठरू शकू. आपला मूळ उद्देश हा आहे की ज्या इंटरव्ह्यूसाठी आपण गेलो आहे त्या इंटरव्ह्यूची जे जॉब डिस्क्रिप्शन आहे त्याच्यासाठी मी इतरांपेक्षा चांगला कसा, योग्य कसा, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. आणि त्यामुळे या प्रश्नाची उत्तर जी आहेत ती आपल्याला तयार असली पाहिजे. तिथे गेल्यानंतर शोध मोहीम करून फायदा होत नाही, मग विचार करतो असा प्रकार करू नका. 2-3 प्रकार मी तर म्हणतो की टाईप 1, ऑप्शन 1, ऑप्शन 2, ऑप्शन 3 असे मल्टिपल ऑप्शन्स तयार करून ठेवा. आणि ते समोरचा इंटरव्ह्यूअर, त्याची पर्सनॅलिटी, त्याला अपेक्षा काय आहे, तो जास्त ॲग्रेसिव्ह आहे का, हुशार आहे का, काय वगैरे ज्याच्यानुसार तुम्ही ज्या सिच्युएशन अवेअरनेस जो म्हणतो, समोरच्या व्यक्तीला ज्या प्रकारे तो क्वेश्चन विचारतो त्याच प्रकारे आपल्याला आन्सर करता आला पाहिजे. आणि तुमच्याकडे जर मल्टिपल आन्सर्स रेडी असतील तर तुम्ही ते चूज करू शकता की यातलं कोणतं आन्सर आता या परिस्थितीला योग्य बसेल, फिट होईल. त्याप्रकारे तुम्ही आपण अभ्यास केला पाहिजे. या व्हिडिओचा उद्देश हा माझी मतं सांगायचा आहे. याचा मेन उद्देश हा आहे की ती मतं ऐकल्यानंतर ते प्रश्न तुम्हाला माहिती आहेत, तुम्ही स्वतःची उत्तरं तयार करायची आहेत आणि ती उत्तरं तुम्ही तुम्हीच करू शकता. इतर कोणी तुम्हाला यामध्ये मदत करू शकणार नाही. ही गोष्ट महत्त्वाची आहे. टेल मी आता त्याच्यानंतरचा प्रश्न असतो की आधीच्या टीमबरोबर तुम्ही जे काम केलं त्याच्याबद्दल थोडं सांगा. आता त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये त्यांची अपेक्षा अशी असते, त्यांना हे समजून घ्यायचं की तुम्ही टीम प्लेअर आहात की नाही, तुम्ही टीममध्ये काम करू शकता की नाही, तुमची इतरांबद्दलची मतं काय असू शकतात, तुम्ही त्यांचा हिडीस करता, त्यांचा राग करता, त्यांचा द्वेष करता की त्यांच्याबरोबर काम करून त्यांच्याबरोबर मिळून मिसळून राहता, आपल्या बियॉन्ड द कॉल ऑफ ड्युटी जाऊन त्यांना मदत करायचा प्रयत्न करता. हे सगळं बेसिकली अंडरस्टँडिंग हे करायचं आहे की तुम्ही टीम प्लेअर होऊ शकता की नाही, की तुम्ही आमच्याकडे आल्यानंतर आमच्या टीममध्ये पण सगळे डिवाइड आणि रूल करायला आणि नंतर सगळी वाट लागेल. हे सगळं अंडरस्टँड करण्यासाठी तुम्ही आत्ताच्या टीममध्ये काम करता त्यांच्याबद्दलच्या कामाचं तुम्हाला तिकडे माहिती द्यायची आहे. आणि याचं उत्तर देताना तुम्हाला जर उदाहरणं देता आली, कोणाचं नाव की प्रोजेक्टचं किंवा क्लायंटचं किंवा व्यक्तीचं नाव न घेता एक तुमच्या अनुभवाचं जेनरिक उदाहरण तुम्हाला देता आलं की मी अशा टीममध्ये काम करत असताना एक असा इश्यू आला होता आणि त्या इश्यूसाठी मी एकटा तो सॉल्व्ह करू शकलो नसतो, परंतु मी माझ्या टीममधल्या दोघांना मदत मागितली आणि त्यांनी मला मदत केली आणि आम्ही तिघांनी एकत्र मिळून आमच्या बॉसची मदत घेऊन हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. बेसिकली सांगायचा मुद्दा असा आहे की आम्ही टीम प्लेअर, मी सगळ्यांशी व्यवस्थितपणे कम्युनिकेट करू शकतो. मला कोणाची राग, द्वेष, मोह, मत्सर याच्या व्यतिरिक्त पुढे जाऊन कंपनीच्या ऑब्जेक्टिव्हसाठी मी हे सगळं बाजूला ठेवून काम करू शकतो, हे दाखवायचं आपल्याला.
त्यानंतर नंतर एक काही वेळा प्रश्न विचारला की तुमचे कोवर्कर्स आहेत, तुमचे जे कलिग्स आहेत, त्यांचं तुमच्याबद्दलचं मत काय आहे. आता याच्यामध्ये ट्रॅप असा असतो की आपण स्वतःला जास्त चढून पण सांगितलं नाही पाहिजे, त्याचबरोबर आपण दुसऱ्याला दोष पण देता कामा नये. माझे सगळे कलिग्स बावळट होते, माझे सगळे कलिग्स मला त्रास द्यायचे, हे सांगायचं अजिबात गरज नाही आहे. आपल्याला सगळं पॉझिटिव्ह पुढे सांगायचं आहे. जे जेन्युइन इश्यू असतात ते तुम्ही HR बोला, तुमच्या HR किंवा त्यांच्या HR पण जो इंटरव्ह्यू देतो त्याच्यासमोर तुमच्या कलिगच्या त्याला शिवाय देणं वगैरे हा प्रकार केला नाही पाहिजे आपण. ह्या इंटरव्ह्यूचा उद्देश हा तुमच्या कलिग्सबद्दल जाणून घेणं हा नसून तुम्ही तुमच्या कलिगबद्दल काय विचार करता हे जाणून घेणं आहे, हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे या सिच्युएशनमध्ये पण जर तुम्ही ठराविक अनुभव सांगितले पॉझिटिव्ह तर त्याचा फायदा होईल, आणि निगेटिव्ह अनुभव असले तरी पण त्यापासून आपण काय शिकलो हे जर आपण एका लिमिटमध्ये सांगू शकलो तरी पण त्याचा खूप चांगला फायदा होऊ शकतो. उदाहरणार्थ माझा बॉस जर मला म्हणत असेल की फॉर एक्झाम्पल मी जेव्हा टेक्निकल सेल्समध्ये आलो तेव्हा माझा पहिला जो सेल्समधला बॉस होता 2005मध्ये, त्यांनी मला पहिल्या जॉबच्या 8:30 वाजता सोमवारी पहिल्या दिवशी सांगितलं होतं की निलेश, तुझं कॅरेक्टर बघितलं तर तू खोटं बोलशील असं वाटत नाही, पण सेल्समध्ये आल्यानंतर प्रत्येक वेळी खरं बोलता पण येत नाही, त्यामुळे इफ यू कॅनॉट लाय डोंट टेल द ट्रूथ. आता याला भरपूर फाटे फुटू शकतात, याच्याबद्दल भरपूर मतभेद असू शकतात लोकांचे, पण सेल्सच्या रोलसाठी आणि सध्याची परिस्थिती एकंदर पाहिली तर तुम्हाला जर खोटं बोलता येत नसेल तर तुम्ही गप्प राहिलं बरं, असं त्याला मला सांगायचं होतं. कारण बाकीचं सिच्युएशन तुम्ही प्रत्येक गोष्ट क्लायंटने विचारल्यानंतर ती सत्य सांगू, काही गोष्टी ग्रे एरिया असतात. मी ब्लॅक अँड व्हाईटबद्दल बोलत नाही, मी ग्रे एरियाबद्दल बोलतोय. तुम्ही जर सेल्समध्ये असाल किंवा तुम्हाला सेल्स एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला 100% कळेल मी काय म्हणतोय ते. त्यामुळे असे जे प्रकार आहेत, ज्या निगेटिव्ह कॉमेंट्सपासून आपल्याला फायदा झाला, ज्या निगेटिव्ह कॉमेंट्सने आपल्याला इन्स्पायर केलं, मोटिवेट केलं सेल्फ ग्रोथसाठी, हे आपण अवश्य शेअर केलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात सांगायचा हेतू असा की मी कोणतीही गोष्ट नकारात्मक घेत नाही. मला जर कोणी फीडबॅक दिला आणि तो निगेटिव्ह असला तरी पण मी त्यापासून काय शिकू शकतो हा माझा ऑब्जेक्टिव्ह आहे, हा माझा ॲटिट्यूड आहे, हे सांगणं आपलं गरजेचं आहे त्यासाठी. त्यानंतरचा प्रश्न असू शकतो की तुम्ही स्ट्रेस आणि फेल्युअर, ताणतणाव असतात आपल्या आयुष्यामध्ये, तुम्ही स्ट्रेस आणि फेल्युअर मॅनेज कसे करता. आता अगेन हा पण एक ट्रिक प्रश्न आहे. आपण असं म्हणू शकत नाही की मला जेव्हा तणाव कधी येतच नाही किंवा मी कधी फेल होतच नाही. आता याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपली जी काम करण्याची पद्धत आहे त्याच्यामध्ये ताणतणाव हा अविभाज्य अंग झालेला आहे. त्याच्यामध्ये असं मी ताणतणाव घेत नाही किंवा मला फेल्युअर येत नाही असं न म्हणता, ताणतणाव हा आयुष्याचा निस्सरी पार्ट असून एक ठराविक तणाव, प्रेशर म्हणताल कामाचं, पण त्याचा बाऊ न करता, त्याला आवाजही महत्त्व न देता 120-140% मी प्रयत्न करतो. माझ्या टीमची मदत घेतो, माझ्या सिनियर्सची मदत घेतो, जो कोणी मला मदत करू शकेल त्यांची मदत घेतो आणि आपलं काम ते लवकरात लवकर ठराविक वेळेमध्ये दिलेल्या पॅरामीटर्सनुसार कसं होईल याच्याकडे मी लक्ष देतो, असं आपल्याला सांगता आलं पाहिजे. त्याचबरोबर फेल्युअर आल्यानंतर पण आपण त्या फेल्युअरमध्ये त्यासाठी रडत न बसता त्याच्यापासून शिकून आपण पुढे काय करू शकतो हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. त्याच्याबद्दलचे फेल्युअरबद्दलचे ॲनालिसिस करतो, त्याचे फीडबॅक घेतो लोकांकडून, आपण काय चुकलो आणि आपल्याला काय दुरुस्ती करता येईल. हे जे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहे परिस्थितीकडे बघण्याचा, तणाव हा आयुष्याचा अविभाज्य अंग असला तरी त्याचा मेंटल आणि फिजिकल हेल्थवर परिणाम होऊ न देता त्याचा वापर कसा करता स्वतःला पुश करण्यासाठी याचा मी प्रयत्न करतो. त्याचबरोबर जे फेल्युअर येतात प्रोजेक्टमध्ये किंवा इतर कामांमध्ये त्यापासून शिकण्याचा प्रयत्न करतो आणि ते रिपीट होणार नाहीत, हे फेल्युअर्स रिपीट होणार नाहीत याची मी काळजी घेतो, असं आपल्याला सांगायचं बेसिकली. त्यानंतर हाऊ मच डू यू, तुमचं एक्सपेक्टेड सॅलरी काय आहे. आता या प्रश्नाचं उत्तर थोडंसं ट्रिकी असतं, ते न दिलेलं बरं माझ्या म्हणण्यानुसार. त्याचा बेसिकली पहिला जो अमाऊंट सांगतो निगोशिएशनच्या टॅक्टिक्समध्ये, पहिली अमाऊंट जो सांगतो तो बॅकफुटवर असतो हे लक्षात घ्या. त्यामुळे इंडस्ट्री स्टँडर्ड असा म्हणून सोडून द्या, लेट देम कोट अ फिगर टू यू आणि त्यानंतर तुम्ही त्याच्यावर रिॲक्ट करा. तुम्ही स्वतः जर बोलला की मला एवढं पाहिजे, बऱ्याच वेळा असं होतं की समजा एखादी व्यक्ती म्हणाला की मला 4.5 लाखाचं पॅकेज पाहिजे आणि त्या इंटरव्ह्यूजच्या जॉब डिस्क्रिप्शनचा बजेट 6 लाख असेल तर ऑब्व्हियसली त्यांना असं वाटतं की अरे 6 लाखाचा जॉब हा 4.5 लाखामध्ये करायला तयार आहे, असं होतं. त्यामुळे एक बेसिक फंडा असा आहे की निगोशिएशन टॅक्स हे निगोशिएशन आहे, CTC, लेट देम, त्यांना कोट करू द्या किंवा तुम्ही त्यांना विचारू शकता तुम्ही जे हे जॉब डिस्क्रिप्शन दिलं त्याचं बजेट तुमच्या मनामध्ये काय आहे, त्यानंतर तुम्ही रिॲक्ट करा, हे लक्षात घ्या. आणि जेवढं डेस्परेशन तुम्हाला जॉब हवाच आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये, हे डेस्परेशन त्यांना जेव्हा कळतं तेव्हा ते ऑब्व्हियसली अंडरकोट करतात. म्हणजे जेव्हा त्यांना कळतं की याला जॉबची गरज आहे,
नितांत गरज आहे तेव्हा ते त्यांच्या बजेटपेक्षा खूप कमी अमाऊंट तुम्हाला सांगतात. त्यांची अशी अपेक्षा असते की तुला जॉबची गरज असल्यामुळे तुम्ही ते सिलेक्ट कराल, तुम्ही ते अप्रूव्ह कराल, अशी एक परिस्थिती. त्यामुळे पहिला जो कोट आहे अमाऊंटचा तो त्यांनी बोललेला बरा, असं माझं वैयक्तिक मत आहे. तुमची मतं वेगळी असू शकतात किंवा तुम्ही इतर आपले मित्रमंडळी, सीनियर, ज्युनियर, शेजारी पाजारी, प्रोफेसर्स, मेंटर्स सगळ्यांशी चर्चा करा, कारण या प्रश्नाला करेक्ट उत्तर असं काहीच नसतं. आणि नंतर काही लोकं म्हणतात तुझी क्रिएटिव्हिटी म्हणजे तू इनोव्हेशन आपल्या जॉबमध्ये कसं वापरतोस. आता याला काहीतरी उदाहरण दिल्याशिवाय आपण इंग्लिश बोलून किंवा मराठी बोलून काही फायदा होत नाही. त्यामुळे एखादा प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी जर आपल्याला काहीतरी इनोव्हेटिव्ह करावं लागलं असेल आपल्या करिअरमध्ये किंवा क्रिएटिव्हली काहीतरी आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग असं काहीतरी करून आपल्याला करावं लागलं असेल, तर आपल्याला असं काही त्याचं उदाहरण आपल्याला देता आलं पाहिजे आणि प्रॅक्टिकल उदाहरण दिलं तर त्याचा परिणाम जास्त होतो. इंग्लिशमध्ये किंवा मराठी नुसतं बोलून नुसते सेंटेन्स टाकण्यापेक्षा प्रत्यक्षातलं उदाहरण दिलं तर त्याचा परिणाम चांगला होऊ शकतो. तर हे टिपिकल प्रश्न विचारले जातात बेसिकली जनरल जे युज्युअल सस्पेक्ट्स आहेत. आता सुरुवातीला जे म्हणालो मी, हे प्रश्न टेल मी अबाउट युअर सेल्फ, तुम्ही हा जॉबसाठी अप्लाय काय करताय, तुमचे स्ट्रेंथ काय आहे, तुमचे विकनेस काय आहेत, तुम्हाला जर मी हायर केलं तर तुम्ही कोणते स्किल्स आणि आयडियाज आमच्या कंपनीसाठी लागू करू शकाल, तुम्हाला कोणत्या प्रकारची मॅनेजमेंट स्टाईल आवडते, 5 वर्षानंतर तुम्ही स्वतःला कुठे बघता, या जॉबच्या दृष्टीने तुमचा अप्रोच कसा असेल तुम्हाला जॉब मिळाला तर, त्यानंतर या प्रकारचे अचिव्हमेंट तुम्ही दुसरीकडे केलेले आहेत का त्याचे डिटेल्स द्या, तुमचा जो आत्ताचा जॉब आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय आवडतं आणि काय नाही आवडत, त्याचप्रकारे तुम्ही आधीच्या टीममध्ये काम केलं असेल त्याचा अनुभव सांगा. त्यानंतर बाकी तुमचे कलिग्स किंवा कोवर्कर्स तुमच्याबद्दल काय बोलतात, त्यांचं तुमच्याबद्दलचं मत काय आहे आणि स्ट्रेस आणि फेल्युअरला तुम्ही कसे फेस करता, त्याला कसं मॅनेज करता आणि पगार किती पाहिजे तुम्हाला आणि तुमची क्रिएटिव्हिटी किंवा तुम्ही इनोव्हेशन वापरून आउट ऑफ बॉक्स थिंकिंग करून कोणत्या प्रकारचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला असेल तर तो सांगा. अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. आता सगळ्यात मी ते 3 गोष्टी मी रिपीट करतो, म्हणजे तुम्हाला असं वाटेल की मी रिपीट करतोय, पण ते अतिशय महत्त्वाचं आहे आणि या व्हिडिओचा जो बेसिक क्रक्स आहे तो हाच आहे की आपल्याला काय माहिती आहे याच्यापेक्षा समोरच्या व्यक्तीला काय जाणून घ्यायचं आहे याच्याबद्दल जेव्हा आपण विचार करू तेव्हा आपल्या उत्तरांची दिशा बदलून जाईल. त्यामुळे आपल्या मनात आहे ते सगळं ओकून न टाकता समोरच्या व्यक्तीला काय ऐकायचं आहे, समोरची व्यक्ती काय विचारते, समोरची व्यक्ती काय विचारत नाही आहे, हे जर लक्षात आलं आपल्याला तर आपली उत्तर आपल्याला त्यानुसार कस्टमाइज करता येतात, चेंज करता येतात. त्यानंतर कोणत्याही या सगळ्या इंटरव्ह्यू क्वेश्चन्समध्ये तुमची पॉझिटिव्हिटी, सिन्सिअरिटी, बॉडी लँग्वेज आणि तुमचा टोन आणि टेन्युअर जो असतो काम बोलण्याची पद्धत, प्रेझेंट करण्याची पद्धत, हे जे बोट दाखवतात ना किंवा हातवारे वगैरे असे, त्याच्यावर थोडं कंट्रोल असलं पाहिजे, कारण त्याच्यामधून भरपूर त्याचे अर्थ निघू शकतात. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला हे अंडरस्टँड करायचं की आपल्या कंपनीचं कल्चर जे आहे त्या कंपनीच्या कल्चरमध्ये जर या माणसाला सिलेक्ट केलं तर तो यामध्ये फिट बसेल का तो मिसफिट असेल, ज्यामुळे बाकीचे भरपूर प्रॉब्लेम्स तयार होतात. त्यामुळे या गोष्टी आपण प्रकर्षाने लक्षात ठेवल्या पाहिजेत. आणि सगळ्यात शेवटी जी माहिती तुम्ही दिलेली आहे रिझ्यूममध्ये त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची घोळ करू नका, त्या चुकीची माहिती देऊ नका, कारण बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन ही आता इंडस्ट्रीचा नॉर्म झालेला आहे. आपण कोणती गोष्ट सांगितली, कोणताही डेटा दिला, कोणती माहिती दिली आपल्या रिझ्यूममध्ये तर ती क्रॉस व्हेरीफाय करता येते, एवढं लक्षात द्या. त्यामुळे विनाकारण करिअरच्या सुरुवातीलाच किंवा जॉबच्या सुरुवातीलाच त्यांना चुकीची माहिती देऊन, विशेषतः अकॅडमिक क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स लेटर्स, सॅलरी याच्याबद्दलची माहिती किंवा सर्टिफिकेशन याच्याबद्दलची माहिती अजिबात चुकीची देऊ नका, कारण या सगळ्या गोष्टी पकडल्या गेल्या तर तुमच्या करिअरवर एक मोठा डाग लागू शकतो, एवढं लक्षात घ्या. त्यामुळे हे जे आता आपण याच्यासारखे अजून 5 व्हिडिओ बनवणार आहोत. आज आपण जो व्हिडिओ केला त्याच्यामध्ये जनरल जे नेहमीचे प्रश्न आपण कव्हर केले. याच्यामध्ये तुमचे करिअर गोल्स काय आहेत, त्यानंतर तुमचे कॅरेक्टर कशा प्रकारचं आहे, बेसिकली एक व्यक्ती म्हणून तुम्ही कशा आहात, त्यानंतर तुमच्या कॉम्पिटन्सी तुमच्या चेक केल्या जातात. त्यानंतर क्रिएटिव्हली तुम्ही तुमच्यासमोर ठेवलेल्या समस्यांना कशा वेगवेगळ्या प्रकारे हँडल करता, त्यांना सॉल्व्ह करायचे कशा प्रकारचे प्रयत्न करता, आणि टेक्निकल रोल असेल तुमचा तर तुमची टेक्निकल लिटरसी किंवा कॉम्पिटन्सी किंवा स्किल सेट्स पण चेक केले जातात. हे सगळे व्हिडिओ आपण येणाऱ्या काही काळामध्ये करणार आहोत. मला आशा आहे की तुम्हाला ॲटलिस्ट हे जे प्रश्न आहेत याचे विचार तुमच्या मनामध्ये जर निर्माण सुरू झाले तरी पण ह्या व्हिडिओचा सक्सेस झाला असं म्हणता येईल. मी जे माझे विचार मांडले ते तुम्ही त्याच्याशी एकमत असलं पाहिजे असं अजिबात नाही आहे. कदाचित तुमच्याकडे माझ्यापेक्षा चांगली उत्तर असू शकतील, याच्याबद्दल मला अजिबात काही शंका वाटत नाही, कारण प्रत्येकजण प्रत्येकाची विचार करण्याची प्रवृत्ती, प्रत्येकाचे अनुभव, प्रत्येकाची बॅकग्राऊंड, फॅमिली बॅकग्राऊंड, सोशल बॅकग्राऊंड, फायनान्शियल बॅकग्राऊंड, अकॅडमिक बॅकग्राऊंड, कल्चरल बॅकग्राऊंड, सगळ्या, आणि याच्यामुळे आपल्या प्रत्येकाची उत्तर ही युनिक असतात, हे लक्षात घ्या. त्यामुळे कोणी तुम्हाला जर एक मास्टर की दिली इंटरव्ह्यू प्रश्नांची उत्तरांची तर ती अजिबात घेऊ नका. त्या कीला तुम्ही कस्टमाइज करा, जेणेकरून ते तुमच्या वैयक्तिक प्रोफाईलला त्या सगळ्या मॅच होतील आणि तुम्ही एक वेगळी अशी
छाप इंटरव्ह्यूवर सोडू शकाल? कारण आपला बेसिक ऑब्जेक्टिव्ह हा आहे की या जॉब डिस्क्रिप्शनसाठी या कंपनीमध्ये मी सर्वांपेक्षा चांगला योग्य उमेदवार कसा आहे ते आपल्याला सिद्ध करून द्यायचं आहे. धन्यवाद.